प्रभू रामचंद्राची आज रामनवमी आणि हा रामजन्मोत्सवाचा उत्सव हा सांस्कृतिक शहरात कशा प्रकारे पार पाडला जातो ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे। 100 वर्ष जुनं असं राम मारुती मंदिर जे आहे तिथे मी आता आहे बाजीप्रभू चौकामध्ये। माझ्यासोबत कुलकर्णी गुरुजी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारचं ह्या मंदिराची आख्यायिका आहे आणि काय सांगाल आजच्या या उत्सवा प्रसंगी। नमस्कार। आज राम जन्मोत्सव आम्ही हा गेली बरेच वर्ष आमची ही तिसरी पिढी आहे साजरा करणारे आणि गेली बरेच वर्ष आम्ही हा मोठ्या प्रमाणात राम जन्मोत्सव साजरा करतो। गेल्या आज सकाळीच आमचा राम पूजेच्या वेळेला शंखनाद होऊन रामपूजा संपन्न झाली। त्याच्यानंतर सकाळी 10:30 ते 12:30 हे जन्माचं कीर्तन होतं। आपले कान्हेरे बुवा म्हणून आपले कीर्तनाला होते आणि अतिशय सुंदर सुश्राव्य कीर्तन झालं। त्याच्यानंतर आपला इथे पाळणा बांधला जातो आणि आपला जन्माच्या वेळेला पाळण्याचं पण आपल्याला हे करतो आपण पाळणा म्हणून तो राम जन्मोत्सव साजरा करतो। त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्या इथे महाआरती असते। आपले ब्राह्मण महासंघाच्या वतीने आजची महाआरती ब्राह्मण महासंघ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आजची महाआरती आपल्याकडे होणार आहे आणि अशा प्रकारे आपण अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव जोरदार साजरा करतो। या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? 100 वर्ष होऊन गेलेले आहेत, कशा प्रकारची सेवा आपली चालली? हे मंदिर आपलं डोंबिवलीतलं तिसरा नंबरचं मंदिर आहे। सगळ्यात पहिले आपण गणपती मंदिर आपलं ग्रामदैवत गणपती मंदिर म्हणून आहे, त्याच्यानंतर आपलं शिव मंदिर म्हणून आहे आणि तिसऱ्या मंदिर आपल्या मंदिराचा नंबर हा तिसरा नंबर लागतो। 1940 सालापासून हे मंदिर आपलं स्थापन झालेलं आहे आणि तेव्हापासून आमची तिसरी पिढी आमची मंदिराचं व्यवस्थापन आम्ही बघत आहोत। काय संदेश द्याल आपण की प्रसादजी की ज्याच्या प्रकारे आज रामजन्मभूमी आहे, तरुणांना काय संदेश द्याल? प्रभू रामचंद्राचे ज्या प्रकारे त्यांची जी राज्य चालवलं त्याची जी आख्यायिका आहे, जे सर्वसामान्य आज जगाला त्याची महती कळालेली आहे, तरुणांना काय संदेश देऊ? नक्कीच आपले हिंदू नववर्षाला सुरुवात झालेली आहे, त्याप्रमाणे पहिलाच येणारा असा रामजन्मीचा उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात सर्वकडे साजरा होत आहे। तर सगळे आपले जे हिंदू सण आहेत ते अतिशय उत्साहात आणि जोरदारपणे साजरे करायला हवेत आणि प्रत्येकानेच त्याच्यात सहभागी व्हायला हवे। ज्या रामकथा आहेत त्याच्या अर्थपूर्ण आहेत त्या समजून घ्यायला हवेत की ज्याच्याकरून जे आपलं हे हिंदू राष्ट्र आहे हे कसं उत्तम होईल ते आपल्या समजायला हवे। ज्या पद्धतीने रामराज्य होतं, ज्या पद्धतीने सर्वसामान्यांना रामराज्यामध्ये वागणूक मिळत होती, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी ज्या पद्धतीने सत्याचा जो प्रचार केलेला आहे आणि रामराज्य चालून एक आदर्श निर्माण केलेला आहे, अशा या आदर्श पुरुषाचा आज जन्मोत्सव इथं साजरा करण्यात येत आहे आणि या पद्धतीने हिंदू संस्कृती कुठेतरी या डोंबिवलीमध्ये जपलं जाण्याचं काम होत आहे। कॅमेरामन शंकर जाधव सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।